जे चित्र स्पष्ट होत नव्हतं ते चित्र आता प्रत्येक मतदारसंघाचं स्पष्ट झालेलं आहे. एकूण बीड मतदारसंघामध्ये किती उमेदवाराचे अर्ज दाखल झाले होते, यातले बाद किती झाले, किती उमेदवारांनी माघार घेतली आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण किती उमेदवार आहेत आणि कोणत्या उमेदवारामध्ये खरी टक्कर होणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी जालिंदर धांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बीड मतदारसंघ, याच बीड मतदारसंघावर क्षीरसागर घराण्याची सत्ता बऱ्यापैकी राहिलेली आहे. परंतु पहिली वेळेस असं झालं असेल की क्षीरसागर कुटुंबातील 3 उमेदवार रिंगणात होते, परंतु यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी अचानक माघार घेतल्यामुळे जे कार्यकर्ते होते त्यांच्यात मात्र नाराजगी पसरली आहे. बीड मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 95 अर्ज दाखल झाले होते आणि यामधले 5 जे अर्ज होते ते बाद झाले आणि वैध जे अर्ज होते ते 90 होते. यातून तब्बल 59 उमेदवारांनी माघार घेतली आणि आता जर आपण पाहिलं तर फक्त 31 उमेदवार रिंगणात आहेत. 31 उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी आता 2 बॅलेट पेपर असणार आहेत. विशेष म्हणजे आता ही जी अपक्षांची संख्या आहे ही सुद्धा जास्त बीड मतदारसंघामध्ये आहे. आता जर प्रमुख उमेदवारापैकी जर आपण पाहिलं तर यामध्ये महाविकास आघाडीकडून जे विद्यमान आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून जर आपण पाहिलं तर योगेश क्षीरसागर हे रिंगणात आहेत. आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यानंतर पाटलांकडून जे इच्छुक होते 13 उमेदवार, यातले तीन जे उमेदवार आहेत हे रिंगणात आहेत. यामध्ये अपक्ष म्हणून ज्योती मेटे आहेत, अनिल जगताप आहेत, यासह तिसऱ्या आघाडीचे ज्यांनी फॉर्म भरला होता कुंडलिक खांडे यांनी अपक्ष सुद्धा भरला होता, त्यांचा अपक्ष त्यांनी काढला. तिसऱ्या आघाडीकडून आता ते रिंगणात आहेत. एकूण हे जे 5 मंडळी आहेत, आता ह्या 5 जणांमध्येच कुठेतरी अटीतटीचा सामना होणार आहे. विशेष म्हणजे जे पक्षाचे उमेदवार आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने फाईट बघायला मिळणार आहे असं बोललं जातंय. परंतु आता जे पाटलांचे उमेदवार होते त्यामध्ये अनिल दादा यांचं नाव जवळपास फायनल झालं होतं, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी अचानक माघार घेतल्यामुळे मात्र जे इच्छुक वर्ग होता त्यांनी आता सर्वांनी जवळपास अनिल जगताप यांना पाठिंबा दर्शवला आहे. आता एकूण अनिल जगताप ह्या निवडणुकीला कसं फेस करतात हे पाहणं गरजेचं आहे. त्यासह ज्योती मेटे ज्या आहेत त्या सुद्धा आता या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं ठाम झालं आहे आणि त्यांनी अर्ज साहजिकच मागे घेतला नाही. आज त्या श्री क्षेत्र नारंगडे या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडतील आणि तिथून प्रचारास सुरुवात करतील. परंतु दुसरीकडे अजून तिसऱ्या आघाडीकडून जर पाहिलं तर कुंडलिक खांडे आहेत. हे 3 मराठा उमेदवार रिंगणात असल्यामुळे मराठा मतांचं विभाजन होते की काय अशी एक भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आता मराठा समाज एक गट्टा कुणाच्या पाठीमागे जातो हे पाहणं गरजेचं आहे. तर आता राहिले 2 जे प्रमुख पक्षाचे उमेदवार आहेत यामध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत. एकूणच संदीप क्षीरसागर सध्या जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर कार्यकर्ते दुरावल्याचे अनेक आरोप झालेले आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा जरी कमी असला तरी ते मात्र डोर टू डोर प्रचार करताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत अजूनही जे जवळचे लोक आहेत ते कायम आहेत. परंतु त्यांच्यावर जी टीका झाली यानंतर जे संदीप क्षीरसागर आहेत यांच्याकडे कार्यकर्ते नसल्याचं बोललं जात होतं, परंतु जे संदीप क्षीरसागर आहेत आता ते मोठ्या तयारीने या निवडणुकीत उतरलेत. आता बघू त्यांना मतदार कशी पसंती देत आहेत. यासह योगेश क्षीरसागर यांचं जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर ते आमदारकीच्या रेसमध्ये नव्हते किंवा ते आमदारकीची तयारी करत नव्हते, परंतु गेल्या 2 वर्षापासून त्यांनी निर्णय बदलला आणि ते आमदारकीची तयारी करत आहेत. आणि पहिलं यश म्हणजे जी जागा शिवसेनेला सुटली होती ते तिकीट वापस त्यांनी खेचून आणलं आहे आणि आपण पाहतोय की महायुतीचे ते उमेदवार आहेत. आता पहिलं यश मिळालंय, दुसरं यश जो विजयाचा गुलाल असतो हे मिळतंय की नाही आता हे तर निकालानंतरच कळेल, परंतु त्यांची सुद्धा यंत्रणा आता कामाला लागली आहे. एकूण हे जे 5 उमेदवार आहेत या तगडी फाईट होईल आणि नंतर जे अपक्ष उमेदवार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आहेत. परंतु बीड मतदारसंघामध्ये तुमचा पाठिंबा कोणाला असेल, कोण उमेदवार तुमचे प्रश्न मार्गी लागू शकतो आणि कोणता उमेदवार तुमच्या प्रश्नावर अधिवेशनात भांडू शकतो किंवा येथील बीड जे विकासापासून कोसं दूर आहे ह्या बीडचा विकास कोण करू शकतो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.